भारतीय संविधान जिवंत माणसाला जगण्याची ऊर्जा देते. प्राध्यापक योगेश पाटील. मुतनाळच्या दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात. विद्यार्थ्यांसाठी संविधान मूल्यांवरील प्रभावी मार्गदर्शन. गडिंग्लज तालुक्यातील मुतनाळ येथे श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे मानवी, व्यापक आणि दूरदर्शी स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगत रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक योगेश पाटील यांनी मुख्य व्याख्यान दिलं. संविधानातील मूलभूत अधिकार सामान्य नागरिकाला देशाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतात. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक शक्य होईल अशी लोकशाही व्यवस्था आपल्या संविधानातून उभी राहिली आहे. आजची नवी पिढी प्रश्न विचारणारी, संवेदनशील आणि न्यायप्रिय आहे. ही पिढी अन्याय सहन करू शकत नाही. भारतीय संविधान जिवंत माणसाला जगण्याची ऊर्जा देतं, असं प्रतिपादन त्यांनी केलं. ते पुढे म्हणाले की आदर्श नागरिक म्हणून छोट्या दैनंदिन कृतींमधून संविधान जगायला सुरुवात केली पाहिजे. संविधानिक मूल्यांची जपणूक करून उद्याच्या बलशाली भारताची पायाभरणी करणं गरजेचं आहे. संविधानामुळे भारताच्या लोकशाहीचा पाया विस्तृत आणि मजबूत बनला असून जनतेतील सहभाग वाढला आहे. कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक पर्यवेक्षक अनिल मसाळे यांनी केलं. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांनी संविधान दिनाचं महत्त्व अधोरेखित केलं. संविधान दिनानिमित्त शाळेच्या वतीने गावातून संविधान जागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रिकांचे सादरीकरण तसेच संविधान विषयावरील मनोगते मांडण्यात आली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास पुजारी आणि दत्ता लोहार यांनी परिश्रम घेतला. कार्यक्रमाला वैशाली कागवाडे, महारू भोये, देवनाथ महाले आणि स्नेहल लट्टी यांची उपस्थिती होती. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.